महाराष्ट्र शासनाचे बंदर विकास मंत्री श्री नितेश राणे यांनी ही जी मुंबई ते विजयदुर्ग अशी रोरो सेवा सुरू केली होती. तर त्या सेवेचा कसा फज्जा उडालेला आहे ते आपण बघू शकतोय. तर मुंबई ते विजयदुर्ग एका फॅमिलीसाठी म्हणजे 4 माणसे आणि त्यांची गाडी हा जो खर्च आहे तो 16,000 रुपये आपल्याला द्यावा लागतो. आणि तोच खर्च मुंबई गोवा हायवेनं 5,500 रुपये मध्ये ते आपल्या घरी जाऊ शकतात. तर नेमका सर्वसामान्य कोकणी आपला जो कोकणी बांधव आहेत त्यांना या योजनेचा नेमका काय फायदा होईल आणि काय होतोय हे सुद्धा इथं विचार करण्यासारखी आपल्याला गोष्ट आहे. तर ही जी 1 मार्चला जी सुरू झाली ही योजना मुंबई ते विजयदुर्ग अशी रोरो M2M जलवाहतूक. तर उद्देश नक्कीच त्याचा चांगला होता, पण या 4च दिवसात म्हणजे 5 मार्च रोजी या बोटीला अपघात झाला आणि ती फेरी रद्द झाली. त्यावेळी 636 प्रवासी आणि 50 गाड्यांची आसन क्षमता असलेल्या या रोरो बोटीतून फक्त 20 प्रवासी, तिकिटे आणि 7 गाड्यांची बुकिंग झाली होती. म्हणजे हा एक निराशाजनक असा प्रतिसाद होता आणि कोणतंही चर्चा न करता, कोणतंही प्लॅनिंग न करता फक्त स्टंटबाजीसारखा हा प्रचार झालेला आहे. त्यामुळे सर्वसामान्य लोकांना सुद्धा 4 आण्याची कोंबडी आणि 12 आण्याचा मसाला असं या योजनेचं सध्या चर्चा चालू आहे. त्यामुळे आपला जो मुंबई गोवा हायवे आहे तो लवकरात लवकर कसा पूर्ण होईल ते पाहणं गरजेचं आहे. आणि त्याच पद्धतीनं सागर मार्गे सुद्धा आपल्याला किफायतशीर दरामध्ये कसं सर्वसामान्यांना आपण अ, कमी किमतीमध्ये परवडेल अशा किमतीमध्ये सेवा कशी देता येईल हे नितेश राणेंनी पाहणं गरजेचं आहे.